आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। भाजप बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी नाशिकमध्ये घडामोडींना वेग आलाय। मंत्री गिरीश महाजन आणि गोकुळ गीते यांची भेट झाली, मात्र गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात महाजन यांना यश मिळालेलं नाही। गोकुळ गीते हे निवडणूक लढण्यावर ठाम असून उद्यापर्यंत ते आपला पाठिंबा निश्चित देतील असा विश्वास मात्र गिरीश महाजन यांनी दुसऱ्या बाजूनी व्यक्त केलाय। त्यामुळे आता गोकुळ गीते खरोखरच महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का, ते काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, नेमकं काय झालं या गाडीत? आपण जर बघितलं तर कालपासूनच नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घडामोडींना वेग आलेला होता। काल देखील मंत्री गिरीश महाजन व उदय सामंत यांच्यात 2.5 तास बैठकी झालेली होती। त्यानंतर आज सकाळपासूनच बैठकींचा सिलसिला सुरू झालेला होता। भाजपचे बंडखोर उमेदवार असलेले प्रसाद हिरे यांनी आज महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे, तर दुसरीकडे गोकुळ गीते यांच्या माघारी करून तिन्ही मंत्र्यांकडून आज प्रयत्न करण्यात येत होते, मात्र अद्याप त्यांना यश आलेलं नाहीये। नाशिक विमानतळावरती मंत्री उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन व गोकुळ गीते यांची एकत्र बैठक झाली, परंतु त्या बैठकीला देखील आता यश आलेलं नाही। त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न खरं तर करण्यात येत होता, मात्र त्याला देखील यश आलेलं नाही। भाजपचे बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढण्यावरती ठाम असल्याचं आपल्याला समोर येते। तर गोकुळ गीते उद्यापर्यंत पाठिंबा जाहीर करतील असा विश्वास हा गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय, परंतु एकंदरीतच बघता गोकुळ गीते आपल्या निर्णयावरती अद्याप तरी ठाम असल्याचं चित्र मिळेल। योगेश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर राहुल तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।